घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागात जानकी ओवीला सांगते की तू आजीकडे जाऊन मी निर्दोष आहे हे आजीला सांगशील ना. आपली फॅमिली आहे ना, आणि फॅमिली एकत्र असते, मग घर सोडून नाही जायचं. खरं तर जानकी ओवीला नाही तर ऋषिकेशला सांगत असते. ओवी तेथून जाणार. ऋषिकेश आता ओवीला थांबवतो आणि जानकीला म्हणतो की जानकी ओवी कुठेही जाणार नाहीये. एकदा माझ्या बायकोने त्यांच्यासमोर पदर पसरून झाला आहे. आता माझी मुलगी जाऊन त्यांच्या समोर भीक नाही मागणार. ऋषिकेश ओवीला आता वाळत घातलेले बाहेरचे कपडे घेऊन यायला सांगतो व तो म्हणतो की आपण जातो आहोत. ओवी बिचारी त्याला विचारते की आपण म्हणजे कोण? आजी आणि आजोबा देखील येणार आहेत का आपल्यासोबत? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही ओवी, तू, मी आणि आईच जातो आहोत आणि इथून पुढे लक्षात ठेव की आपल्या तिघांचीच फक्त फॅमिली असणार आहे. तेव्हा ओवी तिथे आता म्हणते की परंतु असं का बाबा? सारंग काकासोबत तर मी किती मस्ती करते. आजी रोज मला एक्स्ट्रा आईस्क्रीम देते आणि नाना आजोबा तर मला पार्कमध्ये घेऊन जात होते. मला ना यांची खूप आठवण येईल. तुम्ही देखील मिस कराल ना बाबा यांना? ऋषिकेशकडे आता ओवीच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नसतं. जानकी ऋषिकेशला म्हणते की तुमच्या मुलीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. ऋषिकेश गप्प असतो. तर ऋषिकेश तिथे आता ओवीला पुन्हा पुन्हा म्हणतो की जाऊन कपडे घेऊन ये. ओवी जानकीकडे पाहत असते व जानकी तिला तेथून जाऊ नको असं सांगत असते. जो ऋषिकेश आजवर फक्त ओवीवर त्याने माया केलेली असते, प्रेम केलेले असतं, आज तो पहिल्यांदा ओवीवरती ओरडतो. तो म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तेव्हा घाबरून ओवी आता कपडे आणण्यासाठी जाते. तर ऋषिकेश आता तिथे जानकीच्या साड्या देखील बॅगमध्ये भरत असतो. इतक्यातच ऐश्वर्या सारंग आलेले असतात. तर जानकी आता सारंगकडे जाणार. ऋषिकेश तिला थांबवतो. तर ऋषिकेश चिडूनच त्या दोघांना म्हणतो की झालं, बॅग भरतो आहे, सोडतो तुमचं घर. तेव्हा तिथे आता ऐश्वर्या मोठ्या तोऱ्याने ऋषिकेशला सांगते की जातायत तर जा, परंतु हे दागिने इथेच ठेवून जायचं. ऋषिकेश चिडूनच त्यांना म्हणतो की म्हणजे आता रणदिवे साहेबांनी तुमच्या नावावरती एवढं सगळं केलं आहे ना, मन भरलं नाही आहे का? हे दागिने माझ्या बायकोचे आहेत. तर तिथे आता ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते हे दागिने आमच्या मालकीचे आहेत, त्यामुळे तुम्ही हे इथून तरी घेऊन जाऊ शकत नाहीत. ऋषिकेश निमूटपणे उभा असतो. तेव्हा ऐश्वर्या तिथे आता तरातारा ऋषिकेशकडे जाते व ऋषिकेशच्या हातून ते दागिने हिसकावून घ्यायला लागते. तर ऋषिकेश हळुवारपणे जरा तिला धक्का देतो. तर ती अशी कांगावा करते की जसं काही ऋषिकेशने जोराचाच तिला ढकललं आहे. तर सारंग बायकोचं पहिला तर समोर येतो आणि ऋषिकेशवरतीच ओरडतो. तो म्हणतो की काय करतोयस दादा? लागले ना त्यांना? एवढा कसला राग काढतो आहेस आणि हे घेऊन जातोयस? तुला माहिती आहे ना की नानांनी सगळा पैसा अडका कंपनी माझ्याच नावावरती केली आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, आणि हे सगळं आमच्या मालकीचं आहे, तुम्ही येथून घेऊन जाऊ शकत नाही, कायदा हेच सांगतो. तेव्हा तिथे आता ऋषिकेश त्यांना उत्तर देतो की हां, तुम्हाला हवा तसा हवा त्यावेळी कायद्यामध्ये बदल करा. ऋषिकेश तिथे आता ऐश्वर्याला सक्त ताकीद देतो की हे स्त्रीधन माझ्या बायकोचं आहे, हे मी तुमच्या तरी हाती नाही लागू देणार. आणि जास्त कायदा करते आहेस ना, जा खुशाल कोर्टात जा आणि तिथे केस लढ. आता घरात हरलो असलो ना तरी कोर्टात नाही हरणार. ऋषिकेश आता ऐकायला तयारच नसतो. तर जानकी मध्यस्थी करते व ऋषिकेशला सांगते की थांबा ऋषिकेश, ते दागिने ऐश्वर्याला द्या. तेव्हा ऋषिकेश सांगतो की नाही जानकी. तरी देखील जानकी ऋषिकेशच्या हातून ते दागिने घेते व ऐश्वर्याच्या हाती देते. त्यानंतर ती स्वतःच्या गळ्यात असणाऱ्या सोन्याचा हार, त्याचबरोबर सोन्याच्या बांगड्या देखील सगळं काही काढून ऐश्वर्याच्या हाती सोपवते. तर ते दागिने आता काढत असता ऐश्वर्या मुद्दाम जानकीला म्हणत असते की लवकर लवकर, किती उशीर करताय. ऋषिकेश खूपच भडकलेला असतो. त्याला काही करताही येत नसतं. ऐश्वर्याने सर्वांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते आणि त्याचमुळे जानकीचा सच्चेपणा, तिचा खरेपणा कोणालाही दिसत नसतो. अगदी सारंग देखील आता तिथे बायकोचा बैल बनून तोंडातून एक शब्दही काढत नाही. तर जानकी हात जोडून तिथे आता ऐश्वर्याला म्हणते की तू दागिने घे, प्रॉपर्टी घे, सगळं हवं ते घे, परंतु माझ्याबद्दल आईंच्या मनात जो गैरसमज निर्माण झाला आहे तो दूर कर प्लीज. आणि जानकी हात जोडून तिच्याकडे भीक मागत असते, रडत असते आणि ऋषिकेशला जानकीचं वागणंच आवडत नसतं. तर तिथे आता ऐश्वर्या कांगावा करते, बघा सारंग, जानकी वहिनी नक्की काय बोलतायत? या तर असं बोलतायत की जसं काही सगळी कारस्थानं करून मीच त्यांना याच्यामध्ये अडकवलं आहे. तेव्हा तिथे आता जानकी सारंगला समजावणार
तर सारंग म्हणतो की बस कर वहिनी, अगं आता ना तुला वहिनी म्हणायची देखील लाज वाटते आहे. तेव्हा ऋषिकेश पलटतो व सारंगला काही बोलणार तर सारंग ऋषिकेशलाच गप्प बसवतो. तो म्हणतो की दादा मी काहीच चुकीचं बोलत नाहीये. अरे वहिनीमुळे आईने ऐश्वर्याच्या कानफाटात मारली, त्यांना किती सोसावं लागलं. बिचारी ऐश्वर्याची ही अवस्था. तेव्हा तिथे आता ऋषिकेश म्हणतो की बिचारी आणि ही, अरे ही तर डंक मारणारी नागिन आहे नागिन, आणि तू सारंग बायकोचं बैल आहेस नुसता. तेव्हा तिथे आता ऐश्वर्या म्हणते की ओ ऋषिकेश दादा तोंड सांभाळून बोलायचं, नवरा आहे माझा. तर सारंग देखील म्हणतो की दादा मर्यादा ओलांडू नकोस. तेव्हा ऋषिकेश आता सारंगच्या अंगावरती धावून जातो आणि त्याला म्हणतो की कोण मर्यादा ओलांडत आहेस, अरे बायकोच्या बैलच आहेस तू. तिचं ऐकून 1,70,00,000चं नुकसान करायला निघाला होतास. ऋषिकेशला स्वतःचा राग आवरता येत नसतो. तर ऐश्वर्या मुद्दाम आगीत तेल ओतून भडका उडवण्याचा प्रयत्न करत असते आणि जानकी ते सगळं शांत करण्याचा प्रयत्न करत असते. जानकी तिथे आता ऋषिकेशला म्हणते की प्लीज तुम्ही शांत राहा सारंग भाऊजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज वाद वाढवू नका. तर तिथे आता सारंग म्हणतो की वा वहिनी वा, तू तर आमच्या नानांना चिन्यावरून खालती ढकलून दिलंस, आमच्या नानांच्या जीवावरती उठलीस, आणि हा हा मला बायकोचा बैल म्हणतो आहे आणि तुझी बाजू सावरतोय. वा दादा वा, हाच का तुझा न्याय. असं तिथे आता सारंगने म्हणता क्षणी ऋषिकेश पुन्हा सारंगच्या अंगावरती धावून येतो आणि त्याला म्हणतो की दादा म्हणालास ना मुस्काट फोडून तुझं. तर जानकी कसं तरी करून आता ऋषिकेशला आवरण्याचा प्रयत्न करत असते. खूप खूप जोराचं भांडण तिथे लागलेलं असतं आणि ऐश्वर्या तिथे आता मजा बघत थांबलेली असते. ऐश्वर्या तिथे ऋषिकेश जानकी या दोघांनाही धमकी देते की माझ्या नवऱ्यावरती आवाज चढवून बोलायचा नाही आहे, आणि कोणाला निघाला सांगताय तुम्ही. या घरातून तुम्ही बाहेर पडायचं आहे, हे घर आमचं आहे, हे तुमचं बोजा बिस्तारा गुंडाळायचा आणि निघायचं पटकन आमच्या घरातून. असं धमकी देऊन ऐश्वर्या तेथून निघून जाते, तीही सारंगला घेऊन. जानकी ऋषिकेशच्या गळ्यात पडून आता खूप रडत असते. तेव्हा ऋषिकेश चिडूनच जानकीला विचारतो की ऋषिकेश काय ऋषिकेश, बघतेस ना तू काय म्हणाला, आमचे नाना म्हणाला, आपले नाना म्हणाला नाहीये. आताच आमचं तुमचं करतो आहे, आणि तुला काय वाटतं की या घरात राहायचं आहे का तुला, आता सांग मला. ऋषिकेश तिथे आता जानकीला म्हणतो की हे बघ आताच्या आता पटकन बॅग भरायला घे, माझा मनस्ताप वाढतो आहे, रागाच्या भरामध्ये मी काय तर करे ना. तेव्हा तिथे आता जानकी घाबरून ऋषिकेशच्या तोंडावरती हात ठेवते आणि त्याला गप्प बसायला सांगते. तर जानकी आता पुरती कोलमडून गेलेली असते. तिथे आता सगळं संपलेलं असतं, सगळी नाती तुटलेली असतात. ज्या जानकीने ते घर एकत्र गेली 10 वर्ष बांधून ठेवलेलं असतं, तेच घर विषारी नागिन असणाऱ्या ऐश्वर्याने आता तोडलेलं असतं. तर सुमित्रा देखील डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते. हलक्या कानाची सुमित्रा आता तिथे जानकीवरती दोष द्यायला लागते. या अनाथ मुलीला आपण सून नाही तर आपली मुलगी म्हणून आजपर्यंत सांभाळलं, आई वडिलांचं प्रेम दिलं, आणि याच मुलीने आपल्या पाठीत खंजीर खुपसला. बरं झालं तुम्ही शुद्धीवरती आलात, परंतु तुम्ही शुद्धीवरती आलात आणि माझे डोळे उघडले. नानांचा जीव मात्र जानकीसाठी खूप तिळतीळ तुटत असतो. सत्य त्यांना सांगता येत नसतं आणि सर्वांच्याच मनात आता गैरसमजाचं वारं पसरलेलं असतं, आणि त्याचमुळे तिथे आता खूप जोराची एकमेकांमध्ये भांडणं व्हायला सुरुवात होते. आणि त्या जानकीच्या चांगुलपणाला भुलून मी बिचाऱ्या ऐश्वर्यावरती संशय घेतला. हो खरंच आहे, दिसतं तसं नसतं हे आज माझ्या लक्षात आलं. असं म्हणत सुमित्रा देखील आता स्वतःला देखील दोष देत असते. तर नाना तिथे आता विचार करतात की खरं आहे सुमित्रा, दिसतं तसं कधीच नसतं, आत्ताच्या आत्ता सगळं खरं सांगून टाकावंसं वाटतं आहे, परंतु ओवीचा जीव धोक्यात आहे. ती ऐश्वर्या फक्त ओवीलाच नाही तर जानकी ऋषिकेश यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण करू शकते, त्यांचं बरं वाईट करू शकते. म्हणूनच सुमित्रा मी हे पाऊल उचललं आहे. परंतु नाना स्वतःच्या तोंडून सत्य सांगू शकत नसतात. त्यांच्या ती अवस्थेने त्यांना काही करता येत नसतं आणि त्याचाच फायदा ऐश्वर्याने उचललेला असतो. खरं तर जानकीला दोषी ठरवून मी ऐश्वर्याला वाचवलेलं नाही आहे, तर ऐश्वर्याला वाचवून जानकीवरती आरोप ढकललेत खरं, परंतु मी ऋषिकेश ओवी जानकीचा जीव वाचवला आहे. आणि ज्या दिवशी मी थंडीने बरा होईन त्या दिवशी मी सगळं काही खरं सांगेन, परंतु आता तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती देखील नाही मिळणार. असं काही अभद्र बोलत नानांना आता खूप त्रास होत असतो. सुमित्राला त्यांची काळजी वाटते. इतक्यातच कारस्थानी पणजी येते आणि ती म्हणायला लागते की काय झालं. तेव्हा सुमित्रा सांगते की अगं या परिस्थितीचा, या सगळ्या घटनांचा यांना खूप त्रास होतो आहे. तर आजची तिथे आता नानांना म्हणते की नानासाहेब तुम्ही ना उगाच त्यांच्यावरती विश्वास ठेवला,
आपण जे पेरतो ते उगवतं असं कधी नसतंच. काय काय वेळेस ना कीड असणारी पिकंसुद्धा उगवतात आणि ती आपल्या नशिबाला येतात. बघा ना नानासाहेब, ज्यांना तुम्ही जीव लावला त्याच लोकांनी आज तुमचा विश्वासघात केला. बरं झालं हां सुमित्रा, तू चांगल्या फळातून ती किडकी फळं वेळेवरतीच काढून टाकली. आता घराबाहेर गेल्यानंतर ज्यांना फसवायचं आहे त्यांना फसवत बसा म्हणावं. हलक्या कानाची सुमित्रा तिथे म्हणते की खरंच आहे आई. अगं या जानकीने देवांची सुद्धा फसवणूक केली. तिने निर्जळी उपवासाचं नाटक केलं गं. बघ देवसुद्धा तिला माफ नाही करणार. तेव्हा आजी म्हणते की सुमित्रा, आता जानकी ऋषिकेश जात आहेत ना, तर त्यांना अजिबात अडवू नको. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळूच दे. तर इकडे जानकी मात्र आता पुरती कोलमडून गेलेली असते. देवाकडे प्रार्थना करते की हे नक्की काय घडतं आहे देवा. अरे ज्या घराला मी मंदिर मानते, आज त्याच घरातून मला आईंनी जायला सांगितलं आहे. माझ्या या मंदिराला सोडून मी कशी जाऊ. हे घर म्हणजे माझी ओळख आहे देवा, आणि ही माझी ओळख मी अशी कशी काय पुसून टाकू. परंतु मी तुझ्याकडे प्रार्थना करते की असं काहीतरी घडव की ज्याने आईंचं मन बदलेल, त्यांचा गैरसमज दूर होईल. अशी प्रार्थना जानकी देवाजवळ करत असता कारस्थानी ऐश्वर्या तिथे येते. जानकी देवाकडे प्रार्थना करत असते की देवा काहीतरी चमत्कार घडव. तर ऐश्वर्या तिथे आता म्हणते की जानकी, अगं तो काय चमत्कार घडवणार, आणि चमत्कार घडवायला ते काय त्रेतायुग नाही आहे, कलियुग आहे, आणि या कलियुगातली मी कली. चमत्कार घडवायचाच असेल तर तुला माझ्यासमोर हात जोडावे लागतील. तर जानकी स्वतःचा मान मर्तब सगळं बाजूला ठेवते आणि तिला हे घर सोडून जायचे नसतं. तिला तिची माणसं तोडून जायची नसतात. म्हणूनच ते ऐश्वर्या समोर देखील आता हात जोडून विनवणी करते. तर ऐश्वर्या उलट तिला म्हणते की जानकी, अगं त्यात नाही काय दम नाही आहे गं, काही मजा येत नाही आहे. ऐश्वर्या तिथे आता म्हणते की तुझ्या इमोशन्समध्ये ना तेवढे काही फिलिंग्स वाटत नाही आहे. आता आईंना कन्व्हिन्स करायचं आहे, एवढं मोठं काम करायचं आहे तुझं, मग ते कसं असं दमदार व्हायला पाहिजे ना. तू हात नको जोडू, पाया पड माझ्या. जानकी तुझ्याकडे जास्तीचा वेळ नाही आहे. कन्व्हिन्स करायचं असेल तर उठ आणि पाया पड. तेव्हा जानकी पुन्हा ऐश्वर्याच्या बोलण्यात अडकते आणि ती खरोखरचीच उठते. जानकी तिथे आता विचारते की मी पाया पडल्यानंतर तू आईना कन्व्हिन्स करतील ना. तेव्हा तिथे ऐश्वर्या म्हणते की आधी तू पाया तर पड गं, त्यानंतर बघेन मी काहीतरी विचार करेन. जानकी पुन्हा आता स्वतःचा मान सन्मान मर्तब सगळं बाजूला ठेवते आणि ती नाती तुटू द्यायची नसतात म्हणून चक्क ऐश्वर्याचे पाय देखील धरते. तेव्हा ऐश्वर्याला आठवतं की जानकीनेच तिला चॅलेंज केलं होतं की येत्या महिनाभराच्या आत जानकी ऐश्वर्याला घराच्या बाहेर हाकलेल आणि तिला तिच्या पायावरती नाक देखील घासायला लावेल. म्हणून नीच ऐश्वर्या पुन्हा जानकीला तिच्या पायावरती नाक घासायला सांगते. जानकी ते देखील करते. ऐश्वर्याला खूप मजा वाटत असते, कारण तिने सगळी कारस्थानं करून अखेर आता जानकीला आपल्या पायावरती नाक घासायला लावलेलंच असतं, तिला गुडघ्यावर आणलेलं असतं. परंतु बिचारी जानकी नाती तोडू द्यायची नाहीत म्हणून हे सगळं करत असते. हात जोडून जानकी विचारते की ऐश्वर्या, माझं घर तोडू नकोस. हे सगळं करून तुला नक्की काय मिळणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की समाधान, तुझा माज उतरवण्याचं समाधान, या घरातलं तुझं स्थान हादरवण्याचं समाधान. परंतु आता माझं समाधान मला मिळालं आहे जानकी. बघ लावलं की नाही तुला माझ्या पायावर नाक घासायला. म्हणालेले ना मी चॅलेंज मी पूर्ण करून दाखवलं आणि महिन्याभराच्या आत तुला मी आता घराच्या बाहेर काढते आहेस. बरं जाऊ देत, तू माझ्या पायावरती नाक घासलंच, माझे पाय पकडलेत, आता तुझ्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. आता काय करू. परंतु जाऊ दे, आता एवढं सगळं करूनही मी नाही काही करू शकत तुझ्यासाठी. अगं तुला हे घर सोडून जावंच लागेल असं ऐश्वर्याने म्हणता क्षणी जानकीला मोठा धक्काच बसतो. जानकी तिथे म्हणते ऐश्वर्या. तेव्हा तिथे ऐश्वर्या विचारते की का शॉक लागला का, धक्का बसला. अगं परंतु तुला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही आहे मी. जाताना हा देवारा तुला देणार आहे ना, तुझा माहेरचा आहेर म्हणून. तू एक काम कर, तुम्ही ना कुठल्या फुटपाथवर राहणार आहात ना त्याचा ॲड्रेस पाठवून दे मला, तिथे डिलिव्हरी पोच करते मी. आणि तू एक काम कर, तू ऋषिकेश ना तिथे हा देवारा ठेवा, तू भजन म्हणत बस हात जोडून. ऋषिकेश टाळ कुटतील आणि ओवी ओवी तर किती गोड आहे, तिला बघू ना तुमच्या हाती जरा जास्तच भीक टेकतील लोक, हो ना. नीच ऐश्वर्या इतक्या खालच्या थराला उतरलेली असते की जानकीला ती खूप काही बोलवत असते. जानकी तिथे म्हणते की ऐश्वर्या, मी तुझे पाय पकडले, तुझ्या पायावर नाक घासलं, कारण मला माझं घर सोडायचं नाही आहे.
ते घर जे तू तोडलं आहेस, या घरात तू कधीच नाती जोडलेली नाही आहेत ऐश्वर्या. जानकीचा जीव तिथे आता तिळतिळ तुटत असतो, परंतु काही करता येत नसतं, कारण कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं. जानकी पुढे आता ऐश्वर्याला सडेतोड उत्तर देते की तुझ्या अहंकाराने तू आंधळी झाली आहेत ऐश्वर्या, परंतु या देवापुढे सर्वांचे अहंकार भस्म होतात आणि तू तर एक साधारण मनुष्य आहेस. तिथे आता तिथे जानकीला म्हणते की हो, साधारण मनुष्य आहे मी, परंतु मी देखील पराक्रम गाजवला आहे, एक असा पराक्रम. आणि जानकीला ती धक्के मारायला लागते आणि म्हणते की चल या घराच्या बाहेर हो. आणि तसंही तू या घराच्या बाहेर गेल्यानंतर ना मला या घरात खूप काही करायचं आहे. तुझ्या ज्या काही आठवणी आहेत ना या घरातल्या, त्या सर्व पुसून टाकायच्या आहेत. घरातले सर्वच जण तुझा तिरस्कार करतायत, नाना सोडता, परंतु नानांना देखील लवकरच लाईनीवरती घेऊन येईन मी. कोरी करेन मी तुझी पाठी. आणि इतकंच नाही, या घरातल्या प्रत्येकाच्या मनावर, अगदी नानांच्या मनावर देखील माझं नाव असेल. आणि आता जर तो म्हातारा नाहीच जरी ऐकला ना माझं, तर डायरेक्ट त्याला वर ढगात पाठवेन, असं ऐश्वर्याने म्हणताक्षणी जानकीच्या रागाचा पारा चढतो आणि जानकी ऐश्वर्याच्या थोबाडीत देते. इतक्यातच तिथे सुमित्रा आलेली असते आणि सुमित्राच्या मनात पुन्हा गैरसमज पसरतो आणि ती म्हणते की जानकी, तुला लाज वाटायला हवी, तू माझ्या सुनेवरती हात उचललास. तेव्हा ऐश्वर्या नाटकं करायला लागते. सुरू होतो तिचा नवा ड्रामा आणि ती म्हणते की बघा ना आई, मी तर जानकी वहिनींना समजावत होते, परंतु आजची जे म्हणतायत ना तेच बरोबर आहे. यांची ना इथे राहण्याची लायकीच नाही आहे. तुम्ही ना आत्ताच्या आत्ता यांना घराबाहेर काढा आई, या आपल्या घरात राहण्याच्या लायक नाही आहेत. तर तिथे आता नीच सुमित्रा, ती सुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्यात अडकते आणि सुमित्रा चक्क जानकीच्या हाताला धरून तिला खेचतच घराच्या बाहेर काढायला लागते. आणि ज्यावेळी जानकी तिथे आता सुमित्राने ढकलता क्षणी पडणार, तर ऋषिकेश समोर आलेला असतो आणि ऋषिकेश वेळेवरती जानकीला वाचवतो. ऋषिकेश चिडूनच आता तिथे म्हणतो की बस करा, हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. तर सुमित्रा तिथे आता जानकी ऋषिकेश या दोघांनाही त्या घरातून जाण्यासाठी सांगत असते. तेव्हा तिथे आता ऋषिकेश म्हणतो की आई बस कर हे सगळं. तर तिथे सुमित्रा चिडूनच ऋषिकेशला म्हणते की मला आई म्हणायचं नाही ऋषिकेश, तुमची आई मेली. आणि ती तोंड फिरवते. तेव्हा ऋषिकेशही तिला सडेतोड उत्तर देतो की ठीक आहे, मग समजा की तुमचा मुलगाही मेला. आणि त्यानंतर जानकी व ओवी या दोघींनाही घेऊन अखेर आता ऋषिकेश ते घर सोडतोच, तेही कायमचं. ऐश्वर्याचा आता प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. सगळे रणदिवे आता विस्कट तुटलेले असतात, परंतु जानकीला न्याय कसा मिळणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.